Hi friends, in this lecture we see new practical that is from group number 4, diffraction due to a straight edge. Five practicals are now diffraction due to a straight edge from group number 4. The aim of the experiment is to determine wavelength of monochromatic source by investigating diffraction pattern due to a straight edge. स्ट्रेट एज म्हणजे आपण ब्लेड वापरतो, साधा ब्लेड नवीन. ओके, मोनोक्रोमॅटिक सोर्स हा आपला सोडियम सोर्स आहे आणि इन्स्ट्रुमेंट आपण ऑप्टिकल बेंचच्या साहाय्याने हा एक्सपेरिमेंट करतो. ॲपरेटस, ऑप्टिकल बेंच, ब्लेड, सोडियम सोर्स, मॅग्निफाइंग लेन्स, साइन, सो ऑन. ही तुमची रे डायग्राम. यानंतर पी क्यू दाखवले आणि हे स्ट्रेट एज आहे. इथून हे आयपीस पर्यंत अंतर. या ठिकाणी पी आहे, पी लिहा. या ठिकाणी फक्त ॲरो दाखवा, ॲरो नाही, ॲरो काढा इथं. ओके, हा ॲरो, हा सोडियम सोर्स आहे तुमचा. ओके, तर ऑब्झर्वेशन्स काय आहेत बघा. डिस्टन्स बिटवीन स्ट्रेट एज अँड आयपीस, डिस्टन्स बिटवीन स्ट्रेट एज अँड आयपीस इक्वल टू पी इक्वल टू 17 सेंटीमीटर. हे दिलंय तुम्हाला 17 सेंटीमीटर, हेच घ्यायचं आहे. ओके, पी इक्वल टू 17 सेंटीमीटर. आणि हे काय, डिस्टन्स बिटवीन स्ट्रेट एज अँड आयपीस म्हणजे इथून हे अंतर. ते ऍक्च्युअल तुमच्या प्रॅक्टिकल सेटअपला कसं आहे बघा. तर हा तुमचा ऑप्टिकल बेंच, हा टोटल तुमचा काय आहे, ऑप्टिकल बेंच. हा सोर्स, सोडियम सोर्स. हे पहिलं स्टँड म्हणजे स्लीटचं स्टँड. या ठिकाणी स्लीट आहे, पुढच्या बाजूला स्क्रू असतो, ती कमी जास्त करता येते. हे दुसऱ्या स्टँडला काय करायचं, पुढच्या बाजूला तुम्ही स्ट्रेट एज म्हणजे ब्लेड फिक्स करायचं. बरोबर इथं सेंटरला दिसल असं, निम्मा सेंटर दिसावा. निम्म्या सेंटरला काय करायचं, ब्लेड ऍडजस्ट करायचा. हा सोडियम सोर्स सुरुवातीला रेड कलरचा दिसतो, परत येलो कलरचा होतो. मग ही स्लीट अशी ऍडजस्ट करायची. इथून तुम्हाला हा सोर्सची स्लीट दिसली पाहिजे, सोर्स पिवळा सोर्स दिसला पाहिजे. परत स्ट्रेट एज काय करा, हे स्टँड बरोबर याच्या रेषेत आणा, म्हणजे इथून तुम्हाला सोर्स दिसल. सोर्स मधून लाईट आलेली, ही सोर्स मधून लाईट आलेली काय होते, ब्लेडच्या एजवर पडते आणि तिथून काय होते, ते डायफ्रॅक्ट होते फ्रॉम दी एज ऑफ दी स्ट्रेट एज आणि आपल्याला डायफ्रॅक्शन पॅटर्न मिळतो. हा डायफ्रॅक्शन पॅटर्न ह्या आयपीच्या साह्यानं तुम्ही पाहायचा आहे. हा आयपी सुद्धा या रेषेत आणायचा, तिन्ही एका रेषेत घ्यायची. परत हा डिस्टन्स ऍडजस्ट करायचं पुढं मागं करून. बरोबर पॅटर्न दिसला, ह्या स्क्रूनं लेवल म्हणजे ऍडजस्ट करा. एकदम व्यवस्थित पॅटर्न दिसला की थांबा. परत हे तिन्ही स्टँड पॅटर्न दिसल्यानंतर काय करा, याला स्क्रू दिलेत. हा स्क्रू आहे, इथं स्क्रू आहे, याचा हित आहे, हित आहे. ह्या स्क्रूच्या साह्यानं इथं दिला, याचा फिट करा. हे तिन्ही स्टँड फिट करा. फिट केल्यानंतर पॅटर्न दिसला, स्टँड फिट केले. तुम्ही आता काय करायचे आहेत, ऑब्झर्वेशन्स ती लिहायचे आहेत. पहिलं ऑब्झर्वेशन पीचं काय आहे, डिस्टन्स बिटवीन स्ट्रेट एज अँड आयपीस. इथं आयपीस असतो, टोटल आयपीस आहे, परंतु या ठिकाणी आयपीस तुमचा असतो. इथून इथपर्यंत दोऱ्याने पट्टीवर डिस्टन्स किती आहे बघायचं, ते पी नोट डाऊन करायचं. तुम्हाला पी मी दिलेला आहे 17 सेंटीमीटर, 17 घ्यायचा आहे. दुसरं ऑब्झर्वेशन काय आहे तुमचं, दुसरं ऑब्झर्वेशन, तर दुसरं ऑब्झर्वेशन आहे तुमचं डिस्टन्स बिटवीन स्ट्रेट एज अँड स्लीट. दुसरं ऑब्झर्वेशन, डिस्टन्स बिटवीन या ठिकाणी स्ट्रेट एज आणि इथं स्लीट आहे, हे सरळ रेषेत दोऱ्यानं किती आहे बघायचं पट्टीवरती, आणि ते काय लिहायचं, क्यू लिहायचं. डिस्टन्स बिटवीन स्ट्रेट एज अँड स्लीट क्यू इक्वल टू किती, मी इथं दिलंय 15 सेंटीमीटर. तुम्ही तिथे एक्सपेरिमेंटला किती आहे ते बघायचं. ओके, हे कधी ऑब्झर्वेशन घ्यायची, तुमचा पॅटर्न आल्यानंतर, डायफ्रॅक्शन पॅटर्न दिसल्यानंतर. ओके, आता एलसी ऑफ ऑप्टिकल बेंच रिडिंगच्या वेळी तुम्हाला उपयोगात येतो. तर कसा काढायचा, परीक्षकांनी विचारलं, एक्झामिनरने तुम्हाला परीक्षेत व्हॉट इज एलसी ऑफ ऑप्टिकल बेंच किंवा कसा काढायचा फॉर्म्युला, तर कसा काढायचा, पिच ऑफ स्क्रू डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ डिव्हिजन्स ऑन सर्क्युलर स्केल. परत पिच काढायचा. पिच हा कधी येतो, तर ज्या ठिकाणी सर्क्युलर स्केल आहे, तुम्ही 11वीत बघितलंय कुठं, मायक्रोमीटरला अशी डेफिनेशन आहे फॉर्म्युला. मग पिच कसा काढायचा, पिच ऑफ स्क्रू इक्वल टू फॉर्म्युला कसा, व्हॅल्यू ऑफ स्मॉल डिव्हिजन ऑन मेन स्केल divided by number of rotations to travel this distance.
pitch of screw equal to value of smallest division on main scale divided by number of rotations to travel this distance. आता हा तुमचा काय आहे ऑप्टिकल बेंच. इथं स्केल आहे, हे स्केल विचारात घ्यायचं नाही. ह्या स्केलला काय करायचं, सुरुवातीला ऍडजस्टमेंट करताना फक्त हे स्टँडचा झिरो, ही रेषा ह्या स्केल आहे त्या झिरोला फिट करायचा स्क्रूनं. हा स्टँड परत हलवायचा नाही. हे स्टँड हलवून पॅटर्न मिळाला की परत हे स्टँड सुद्धा ह्या स्क्रूने दिलेल्या स्क्रूने काय करायची, फिट करायची. ओके, आता तुम्हाला रिडिंग कुठलं घ्यायचं आहे, तर रिडिंग घ्यायचं आहे तुम्हाला ह्या आयपीच. इथं इथं हे मेन स्केल आहे आणि इथं सर्क्युलर स्केल आहे. हा स्क्रू दिसतोय बघा. ओके, इथं एक रेषा असते आडवी अशी, ह्या रेषेपर्यंत याच्यातली कॉइन्साइड रेषा बघायची आणि इथे एक पट्टी दिसते बघा मेटलची, या ठिकाणी एक उभी व्हर्टिकल रेषा असते, त्या रेषेपर्यंत हे रिडिंग बघायचं आहे. हे मेन स्केल वरती काय असतो, सेंटरला 0 असतो आणि राईट साईडला 10, 20, 30 असं लिहिलेलं असतं. तसंच लेफ्ट साईडला काय लिहिलेलं असतं, 10, 20, 30. म्हणजे हे रिडिंग कशात असतात, 10 mm, 20 mm, 30 mm. तसंच लेफ्टला 10, 20, 30 mm. परंतु आपण रिडिंग कशात घेतो, नेहमी सेंटीमीटर मध्ये. त्यामुळे त्या mm चा विचार करायचा नाही. तर ते काय करायचं, 10 mm म्हणजे 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर. सेंटरला 0 आहे, तसंच लेफ्टला 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर. मग आता बघा, हे अशा पद्धतीनं स्केल असतं, मेन स्केल. ही व्हर्टिकल लाईन वरच्या पट्टीवरची आणि हा सेंटरचा 0, इकडे 10, 20, 30, या ठिकाणी 10, 20, 30. हे mm मध्ये आहे. एका सेंटीमीटरचे 10 mm म्हणजे 10 म्हणजे 1 सेंटीमीटर आहे. ह्या 1 सेंटीमीटर मध्ये अशा लहान 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 20 रेषा असतात किंवा ह्या अशा लांबड्या किती असतात, 10 असतात. एका सेंटीमीटर मध्ये लांबड्या 10 रेषा म्हणजे एका लांब रेषेची किंमत किती आली, 0.1. 2 रेषेची किती झाली लांबड्या, 0.2. अशा 10 रेषेची म्हणजे 1 सेंटीमीटर. परंतु लहान लहान 20 रेषा एका सेंटीमीटर मध्ये, मग एका लहान रेषेची किंमत किती झाली, 1 divided by 20, that is equal to 0.05 सेंटीमीटर. व्हॅल्यू ऑफ स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल किती झाली, 0.05 सेंटीमीटर. म्हणजे तुमचा पिच ऑफ स्क्रू इक्वल टू डेफिनेशन काय सांगितली, व्हॅल्यू ऑफ स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल किती आली, 0.05 सेंटीमीटर डिवाइडेड बाय नंबर ऑफ रोटेशन्स टू ट्रॅव्हल दिस डिस्टन्स. ही एक डिव्हिजन ट्रॅव्हल होण्यासाठी, म्हणजे हे अंतर किती, 0.05 सेंटीमीटर ट्रॅव्हल होण्यासाठी हा तुमचा जो स्क्रू आहे, ह्या स्क्रूला एक रोटेशन द्यावं लागतं. म्हणजे एकदा हा पूर्ण कंप्लीट फिरवला की याच्यावरची एक डिव्हिजन ट्रॅव्हल होते. ओके, म्हणजे 0.05 अंतर ट्रॅव्हल होण्यासाठी एक रोटेशन द्यावं लागतं. मग तुमचा एलसी कसा झाला आता, पिच कसा झाला, व्हॅल्यू ऑफ स्मॉलेस्ट डिव्हिजन आली किती, 0.05 सेंटीमीटर डिवाइडेड बाय नंबर ऑफ रोटेशन टू ट्रॅव्हल दिस डिस्टन्स 1. म्हणजे पिच किती झाला, 0.05 सेंटीमीटर भागिले 1, दॅट इज 0.05 सेंटीमीटर पिच ऑफ स्क्रू डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ डिव्हिजन ऑन सर्क्युलर स्केल. सर्क्युलर स्केल म्हणजे ह्या स्क्रू वरती किती डिव्हिजन असतात, 100 डिव्हिजन असतात. म्हणजे एलसी किती झाला, 0.05 डिवाइडेड बाय 100 इक्वल टू 0.0005 सेंटीमीटर. एलसी ऑफ ऑप्टिकल बेंच. परीक्षेत विचारलं तर तुम्ही हा कसा काढला, काय काढला सांगायचं आहे. ओके, नाउ वी सी ऑब्झर्वेशन टेबल. ऑब्झर्वेशन टेबल. तुम्हाला डायफ्रॅक्शन पॅटर्न मिळाला की तुम्हाला रिडिंग घ्यायची आहे. डायफ्रॅक्शन पॅटर्न मिळाला कसा मिळतो बघा, ह्या पद्धतीनं तुम्हाला डायफ्रॅक्शन पॅटर्न ड्यू टू स्ट्रेट एज मिळतो. हे तुमचं स्ट्रेट एजची इमेज आहे. ओके, असं डार्क बँड मिळतो तुम्हाला सेंटरला आणि इकडं अशा ह्या उभ्या लाईन 5-6 मिळतात. ओके, तर तुम्ही 4-5 रिडिंग घ्यायची आहे. मग रिडिंग कशी घ्यायची, तर पहिल्यांदा तुमची क्रॉस वायर, आयपीची क्रॉस वायर या डार्क बँडला ऍडजस्ट करायची बरोबर. कशाच्या साह्यानं, ह्या स्क्रूच्या साह्यानं काय करायची, इथं बघत क्रॉस वायर याच्यातली आयपीची, तर त्या डार्क बँडला काय करायची, ऍडजस्ट करायची. आणि आता रिडिंग घ्यायचं आहे. ते रिडिंग कसं घ्यायचं, तर
हा काय करायचा, तुम्ही झिरोच्या इकडेच रिडिंग घ्या किंवा मग याला झिरो कन्सिडर करून 1 2 3 4 5 6 सेंटीमीटर अशी रिडिंग घेऊ शकता. मग सुरुवातीलाच हा इकडे ऍडजस्ट करायचा, म्हणजे झिरोच्या या बाजूला जायचं नाही, राईटला जायचं. इकडे ऍडजस्ट केला तर कसं होईल बघ, हा रेषा कुठेपर्यंत आहे बघायची. सपोज ही रेषा या रेषेपर्यंत आहे, या रेषेच्या पुढे आहे जरा, या रेषेच्या जरा पुढे आहे, परंतु ही लहान रेषा कंप्लीट झालेली नाही. मग ते रिडिंग किती झालं, ही 0.1 0.2 0.3 कंप्लीट झालं. पुढचं 0.5 कंप्लीट झालं नाही, म्हणजे ते बेंच स्केल किती झालं, 0.3 सेंटीमीटर. आधी जुळलेली रेषा पॉइंट साइड डिव्हिजन. पॉइंट साइड डिव्हिजन काय करायची, ह्या सर्क्युलर स्केलवरची कितवी रेषा, इथे अलीकडच्या बाजूला आडवी रेषा असते त्या रेषेला जुळल्या बघायची. सपोज ती रेषा कितवी जुळली, 25वी जुळली, म्हणजे पहिलं रिडिंग 0.3 अधिक जुळलेली रेषा 25 इंटू एलसी किती आहे, 0.005. त्या जुळलेल्या रेषेचा आणि एलसीचा गुणाकार करायचा आणि तो मेन स्केल मध्ये मिळवायचा. तुमचं रिडिंग कसं येतंय, एलसी तुमचा 4 डेसिमल आहे, 4 डेसिमल मध्ये आहे, म्हणजे 0.0003 आणि 5, म्हणजे किती डेसिमल पॉईंट मध्ये आहे, 4 डेसिमल पॉईंट मध्ये. तुमची रिडिंग येताना 4 डेसिमल पॉईंट मध्ये येणार. ओके, कधीतरीच 3 किंवा 2 मध्ये येणार. 3 मध्ये कधी येतील, शेवटी 0 आल्यानंतर. 2 मध्ये कधी येतील, शेवटी 2 0 आल्यानंतर. म्हणजे सरासरी तुमची रिडिंग 4 डेसिमल मध्ये. 0 आला तर कमी जास्त होतील. अशा पद्धतीनं हा रिडिंग घ्यायचा आहे. म्हणजे हा 0 समजायचा काळा बँड, त्याला क्रॉस वायर ऍडजस्ट करायची, रिडिंग घ्यायचं. परत पहिल्या रिंगला फ्रिंजला ऍडजस्ट करायची क्रॉस वायर, रिडिंग. परत दुसरीला, तिसरीला, चौथीला आणि 5वीला. ओके, अशा पद्धतीनं क्रॉस वायर ऍडजस्ट करायचे आणि याचं रिडिंग घ्यायचं. ह्या रेषेपर्यंत, ही रेष कुठे बी इकडे असेल तिथपर्यंत हे रिंग किती आहे बघायचं. सेंटीमीटर मध्ये घ्यायचा, एम चा विचार करायचा नाही. अधिक जुळलेली रेषा सर्क्युलर स्केलवरची इंटू एलसी 0.005, अशा पद्धतीनं हे रिडिंग घ्यायचं आणि ती रिडिंग कुठे लिहायची आहे अशी. नंबर ऑफ फ्रिंजेस, काळा बँड 0 आणि पुढच्या रेषा 1 2 3 4. ओके, मायक्रोमीटर स्केल रिडिंग सपोज x सेंटीमीटर. ती रिडिंग, पहिलं बँडचं रिडिंग काय करायचं, त्याला x0 म्हणायचा. सपोज ते किती दिलंय तुम्हाला मी, 0.552, शेवटी 0 आलाय त्यामुळे 0 लिहिलेला नाही, 0.552. ओके, हा x0 कन्सिडर करायचा. परत x1 किती आला, 0.6525. परत तिसरं रिडिंग काय आलं, 0.681. चौथं 0.711. पाचवं 0.7285. म्हणजे जनरली रिडिंग किती, 4 डेसिमल मध्ये. शेवटी 0 आलेला लिहिलेला नाही. अशा पद्धतीनं तुम्ही रिडिंग लिहायची. ओके, आता मग पुढे डिस्टन्स एक्सएन कसं करायचं आहे बघा. एक्सएन कसं काढतोय बघा, एक्स मायनस x0, हा सगळा खालचा एक्स, म्हणजे हा x1 x2 x3 x4, किंवा हा एक्स हा एक्स हा एक्स हा एक्स आणि पहिला x0, म्हणजे याच्यातनं हे वजा करायचं, इथं लिहायचं. परत याच्यातनं हेच वजा करा, इथं लिहा. याच्यातनं हे वजा करा, 0 इथं लिहा. दुसरं कसं लिहिणार, याच्यातनं हे वजा केलं, इथं लिहिणार. याच्यातनं हा x0 वजा केला, इथं लिहिणार. हा याच्यातनं x0 वजा केला, इथं लिहिणार. आणि चौथ्यातनं x0 वजा केला, इथं लिहिणार. x0 वजा x0 0. इथला एक्सएन कसा लिहिणार, याच्यातून हा x0 वजा करायचा इथं, याच्यातून x0 वजा करायचा इथं, याच्यातून x0 वजा करायचा इथं, याच्यातून x0 वजा करायचा इथं, आणि पहिला इथं काय येईल, 0 येईल. याच्यातनं x0 मधनं x0 वजा करायचा, या ठिकाणी 0, आणि ह्या 4 ठिकाणी वजा बाकी येतील. त्यावरनं रूट एन पहिला 1चा नंबर ऑफ फ्रिंजेस एन घेत आहे, याचा रूट एन काही 0 येईल. 1चा रूट एन आलेला, 2चा रूट एन आलेला, 3चा रूट एन आलेला, आणि 4चा रूट एन आलेला इथं. या ठिकाणी एन आहे, याचा रूट एन. या ठिकाणी डिस्टन्स, याच्यातनं हे वजा केलं 0, याच्यातनं 1 0 वजा केला इथं,
याच्यातनं एक झिरो वजा केला इथं, याच्यातनं एक झिरो वजा केला इथं, याच्यातनं एक झिरो वजा केला इथं. ओके, एक्सएन मिळाला, रूट एन मिळाला. आता फॉर्म्युला दिलाय तुम्हाला. कसा दिलाय फॉर्म्युला बघा. एक्सएन इक्वल टू के इंटू रूट ऑफ एन मायनस एन. के इंटू रूट ऑफ एन मायनस एन हा पहिला फॉर्म्युला. ओके, त्यावरून हा फॉर्म्युला कसा होईल. के इक्वल टू काय होईल, एक्स एन किंवा एक्स एम डिवाइडेड बाय रूट ऑफ एन मायनस एन. रूट ऑफ एन मायनस एन. ओके, या ठिकाणी रूट ऑफ एन मायनस एक्स एन डिवाइडेड बाय रूट ऑफ एन मायनस एम होईल इक्वल टू के. जर आपण एक्स एन व्हर्सेस रूट एनचा एन मायनस एम म्हणजे काय, एन मायनस एम. सपोज हा काय आहे, एम आहे, ए बी सी डी एम एन. एम नंतर एन येतो, एम नंतर एन येतो, एन मोठा असतो. हा एन, हा एम. 1 मायनस 0 1 आला, 2 मायनस 1 1 आला, 3 मायनस 1 3 मायनस 2 1 आला, 4 मायनस 3 1 आला. म्हणजे या ठिकाणी रूट एनच येतोय. म्हणजे काय करायचं तुम्ही, या ठिकाणी एक्स एन आहे, एक्स एन आहे. ओके, डिवाइडेड बाय रूट एन चा ग्राफ काढला तर तो काय मिळेल तुम्हाला, के मिळेल. काय मिळेल, के मिळेल. ओके, आणि दुसरा फॉर्म्युला दिलाय के इक्वल टू रूट ऑफ 2p इंटू ब्रॅकेट p प्लस क्यू इंटू लॅम्बडा बाय क्यू. दुसरा केचा फॉर्म्युला काय दिलाय, के इक्वल टू रूट ऑफ, हे सगळं रूट मध्ये आहे, रूट ऑफ 2p इंटू ब्रॅकेट p प्लस क्यू इंटू लॅम्बडा बाय क्यू. हा के चा स्क्वेअर करायचा. देअरफॉर के स्क्वेअर इक्वल टू काय येईल, 2p इंटू ब्रॅकेट p प्लस क्यू इंटू लॅम्बडा बाय क्यू. ओके, हा क्यू इकडे जाईल म्हणजे काय होईल, के स्क्वेअर क्यू. के स्क्वेअर क्यू इक्वल टू काय येईल, 2p इंटू ब्रॅकेट p प्लस क्यू इंटू लॅम्बडा. परत लॅम्बडा इक्वल टू काय होईल, के स्क्वेअर क्यू. ही टर्म काय होईल, डिवाइड येईल, के स्क्वेअर क्यू डिवाइडेड बाय 2p इंटू ब्रॅकेट p प्लस क्यू इक्वल टू लॅम्बडा. आता तो लॅम्बडा म्हणजे आपला वेवलेंथ ऑफ गिवन मोनोक्रोमॅटिक सोर्स, दॅट इज सोडियम सोर्स. मग के कसा काढायचा, तर ग्राफ काढायचा. कसे अगेन्स्ट काय, एक्सएन अगेन्स्ट रूट एनचा, एक्सएन अगेन्स्ट रूट एनचा ग्राफ काढायचा. त्याचा स्लोप काढायचा, आलेला स्लोप केच्या ठिकाणी पुट आउट करायचा, त्याचा स्क्वेअर करायचा. पी प्लस क्यू, पी क्यू तुमच्या ऑब्झर्वेशन मध्ये घेतलेले आहे, ज्यावरून तुम्हाला काय काढता येईल, लॅम्बडा काढता येईल. बघा, एक्सएन म्हणजे काय, रिडिंग ऑफ एन फ्रिंज, एक्सएन रिडिंग ऑफ एन फ्रिंज, पी डिस्टन्स बिटवीन स्ट्रेट एज अँड आय पीस. कधी मोजायचा, डायफ्रॅक्शन पॅटर्न मिळाल्यानंतर. क्यू डिस्टन्स बिटवीन स्ट्रेट एज अँड सोर्स, डिस्टन्स बिटवीन स्ट्रेट एज अँड सोर्स. लॅम्बडा wavelength of monochromatic source. Okay, wavelength of monochromatic source. Then get what, given k equal to दिलेला फॉर्म्युला तुमचा 2p इंटू ब्रॅकेट p प्लस क्यू लॅम्बडा डिवाइडेड बाय क्यू. मी इथं फॉर्म्युला सोडवून दाखवलेला आहे, तुम्हाला असा सोडवून दिलेला नसतो. फक्त फॉर्म्युला काय दिलेला असतो, या पद्धतीने दिलेला असतो, दोन फॉर्म्युले. ओके, याच्यावरून काय होतो, के इक्वल टू एक्स एन डिवाइडेड बाय रूट ऑफ एन मायनस एम किंवा रूट एन. ग्राफ काढायचा, आलेला स्लोप पुट आउट, के म्हणजे स्लोप होईल, तो लक्षात ठेवायचा. आणि हा दुसरा फॉर्म्युला आहे, हा सोडवत जायचं म्हणजे स्क्वेअर करायचा, त्यावरून लॅम्बडा काढायचा. या ठिकाणी मी इथं सोडवलेला आहे, के इक्वल टू रूट ऑफ स्क्वेअरिंग बोथ साइड्स, के स्क्वेअर इक्वल टू 2p इंटू ब्रॅकेट p प्लस क्यू इंटू लॅम्बडा डिवाइडेड बाय क्यू. देअरफॉर लॅम्बडा इक्वल टू के स्क्वेअर क्यू डिवाइडेड बाय 2p इंटू ब्रॅकेट p प्लस क्यू. आता सगळ्या व्हॅल्यू तुमच्याकडे असतील, म्हणजे ग्राफ काढल्यानंतर. ग्राफ कशाचा काढायचा, एक्स एन वर्सेस रूट एनचा, अँड फाइंड स्लोप. एक्स एन इथं घ्यायचा, ह्या ऍक्सिस वरती, एक्स ऍक्सिस वरती रूट एन घ्यायचा, सेंटर मधनं ओरिजिन मधनं जाणारी लाईन मिळत चा स्लोप काढायचा. स्लोप इक्वल टू ए बी बाय बी सी, म्हणजे ती व्हॅल्यू काय असेल, के असेल. ती व्हॅल्यू आलेली स्लोपची इथं के जवळ पुट आउट करायची, चा स्क्वेअर करायचा, किंवा ऑब्झर्वेशन टेबल मध्ये आहे, बाकीच्या व्हॅल्यू घालायच्या आणि लॅम्बडा काढायचा. हा लॅम्बडा सुरुवातीला तुमचा कसा येईल, सेंटीमीटर मध्ये येईल, सेंटीमीटर मध्ये येईल. तो काय करायचा, एंगस्ट्रॉम मध्ये कन्व्हर्ट करायचा. दॅट इज 10⁻⁻⁸ सेंटीमीटर इक्वल टू
1 अँगस्ट्रॉम युनिट. त्यानुसार पहिलं तुमचं उत्तर काय येईल, सेंटीमीटर इंटू 10⁻⁻8च्या भाषेत येईल लॅमडा इथं. हा लॅमडा 5890च्या आसपास आला पाहिजे इंटू 10⁻8 सेंटीमीटर. आणि तो अँगस्ट्रॉम युनिट कसा होईल, 5890 अँगस्ट्रॉम युनिटच्या आसपास. ओके, 6000च्या आसपास येईल. तो मग रिझल्ट लिहायचा, दॅट इज वेवलेंथ ऑफ गिवन मोनोक्रोमॅटिक सोर्स इक्वल टू लॅमडा इक्वल टू सेंटीमीटरचा, दॅट इज इक्वल टू अँगस्ट्रॉम युनिट मधला. हा तुमचा एक्सपेरिमेंट या ठिकाणी संपत. दॅट इज स्ट्रेट एज डायफ्रॅक्शन पॅटर्न ड्यू टू स्ट्रेट एज. ओके, या ठिकाणी आपण थांबू. राहिलेलं एक्सपेरिमेंट नंतर बघू. ओके, थँक्यू.